16 जून रोजी सकाळी 8:30च्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात सदर तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. तपासादरम्यान पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आलं असून रंजन कुमार वीरेंद्र भर असं मृत तरुणाचं नाव आहे. खुनाचा गुन्हा उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील CCTV फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासाचे धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर, दोघेही राहणार नूरनगर, रामपूर, तालुका जलालपूर, जिल्हा सारण, राज्य बिहार आणि अर्जुन मुकेश्वर सिंह, राहणार अनवल, टटुला, जिल्हा सारण, राज्य बिहार, सध्या तिघे राहणार नेरली, तालुका करवीर या तिघांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पोलीस अंमलदार दीपक मोरे, औदुंबर कोरे, सलीम शेख, संदेश कांबळे, कुलदीप सूर्यवंशी आदी पोलिसांनी केले आहे.